हा बघा, आपण मागल्या लेक्चरमध्ये हवामानशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्व याच्या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आपण बघितलेली होती. हवामानशास्त्राचा जो अर्थ आहे, ज्याला आपण क्लायमेटोलॉजी असं म्हटलेलं आहे. क्लायमेटोलॉजी हा जो आहे, हा जो शब्द आहे क्लायमा आणि लोगस या दोन शब्दापासून हा जो शब्द आहे तो बनलेला होता, ज्याला आपण क्लायमा म्हणजे पृथ्वीचा उतार म्हटलं, जो उतार अक्षवृत्ताच्या संदर्भात होता, आणि लोगस म्हणजे त्याविषयीचे शास्त्र, म्हणजे पृथ्वीचं जो उतार आहे त्या उताराचं वर्णन करणारं शास्त्र, त्या संदर्भात हा जो पॉइंट जो दिलेला आहे किंवा हवामानशास्त्राचा जो अर्थ जो दिलेला आहे तो या संदर्भात दिलेला होता. आता इथे पृथ्वी जे ही गोलाकार आहे, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत हा जी गोलाकार आहे पृथ्वी, तिचा जो उतार आहे त्या उताराला आपल्याला माहिती आहे की जी वातावरणाची जी रचना आहे ही पृथ्वीच्या संपूर्णपणे सभोवताली जी आहे ती सभोवताली पृथ्वीची वातावरण असलेलं आपल्याला इथे दिसते, ज्यामध्ये वेगवेगळे वायू, धुळीकण आणि जलबाष्प या तीन घटकांमुळे वातावरणाची जी रचना आहे ती तयार झालेली आहे. तर इथे क्लायमा हा जो शब्द आहे हा ग्रीक भाषेतील होता, लोगस म्हणजे त्याविषयीचं शास्त्र, यावरून हा क्लायमेटोलॉजी हा जो शब्द आहे, क्लायमेटोलॉजी हा शब्द जो आहे तो इथे तयार झालेला आहे. वेगवेगळ्या व्याख्या इथे केलेल्या आहेत की वातावरणाच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, अशी जी व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी ऑस्टिन, मिलर, त्याचप्रमाणे रिले आणि स्पॉल्टन यांनी सुद्धा याच प्रकारची जी व्याख्या आहे ती या प्रकारची व्याख्या या ठिकाणी केलेली होती. हे आपण बघितलेलं होतं. हवामानशास्त्राचं स्वरूप आपण बघितलेलं होतं. त्यामध्ये उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण आणि शीतकटिबंध तीन कटिबंधाची जी विभागणी आहे ती या पृथ्वीवर आपण केलेली आहे, आणि त्या तीन कटिबंधानुसार हवामानामध्ये विविधता असलेली आपल्याला दिसते. म्हणून असं म्हटलेलं आहे की हवामान ही प्रादेशिक भिन्नतेची किल्ली आहे. पृथ्वीवर सर्वत्र एकाच प्रकारचं हवामान आढळत नाही, तर पृथ्वीवर वेगवेगळ्या स्वरूपाचं हवामान जे आहे ते त्या ठिकाणी आढळते. आता या वेगवेगळ्या स्वरूपाचे हवामान म्हणजे कोणतं? उष्ण, 0 ते 23.5 डिग्री उत्तर गोलार्ध आणि 0 डिग्री ते 23.5 गोलार्ध दक्षिण गोलार्ध या दरम्यान उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत. त्याच्यानंतर 23.5 डिग्री ते 66.5 उत्तर आणि दक्षिण गोलार्धात समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश आहे, आणि 66.5 डिग्री ते 90 डिग्री म्हणजे जो अक्षवृत्तीय प्रदेश आहे तो मग उत्तर गोलार्धाचा असो की दक्षिण गोलार्धाचा असो त्यामध्ये शीतकटिबंधीय प्रदेश असलेला आपल्याला इथे दिसून येतो. या संदर्भात इथं हवामानशास्त्राचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला इथे आपण बघितलेलं होतं, कारण की वेगवेगळ्या कटिबंधानुसार जे काही देश आहे, जे काही खंड आहे त्यातील हवामानाची स्थिती जी आहे ही वेगवेगळी असलेली आपल्याला इथे दिसून येते. म्हणून इथे म्हटलेलं आहे की हवामान ही प्रादेशिक भिन्नतेची किल्ली आहे. पृथ्वीवर सर्वत्र एकाच प्रकारचे हवामान आढळत नाही. नंतर हवामानशास्त्राची व्याप्ती आपण बघितलेली होती. आता हवामानशास्त्राच्या व्याप्तीमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्या व्याप्तीमध्ये हवामानाचे स्वरूप, हवा, हवामान यातील फरक, हवेची अंग, वातावरणाची रचना, वातावरणाचे घटक, सौरशक्ती, तापमान, आर्द्रता, वृष्टी, हे सगळे जे घटक आहेत, बाष्पीभवन, दव, धुके, ढग, पर्जन्य, वायुराशी, वायुभार, हे जे सगळे घटक आहे हे आहे हवामानाची व्याप्ती. आता मी तुम्हाला मागल्या वेळेसही सांगितलेलं होतं, मागल्या सेमिस्टरमध्ये आपण अभ्यास करताना व्याप्ती म्हणजे नेमकं काय? व्याप्ती म्हणजे एखाद्या विषयाचा असलेला पसारा. ज्या एखाद्या विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तो अभ्यास करत असताना त्याच्या व्याप्तीचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये त्या व्याप्तीमध्ये त्या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास पूर्णतः केला जातो ती झाली त्या विषयाची व्याप्ती. तो झाला त्या विषयाचा पसारा. आणि त्या व्याप्तीचा का अभ्यास करावा लागतो? तुम्ही बॅचलर डिग्रीला आहे, या बॅचलर डिग्रीला असताना तुम्हाला जवळपास 5 सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, बरोबर आहे. भूगोलामध्ये आपण जे फर्स्ट सेमिस्टर मध्ये आपण वेगवेगळ्या भूगोलाच्या अंतर्गत वेगवेगळ्या शाखांचा, वेगवेगळ्या विषयांचा आपण अभ्यास केला, म्हणजे ती झाली त्या विषयाची व्याप्ती. तर यामध्ये सुद्धा
हवा असेल, हवामान असेल, हवामानाचं स्वरूप असेल, हवेची अंग असेल, वातावरणाची रचना असेल, वातावरणाचे घटक, सौरशक्ती, तापमान, आर्द्रता, वृष्टी, बाष्पीभवन, जे काही हवामान विषयक जे काही घटक येतात, या सगळ्या घटकांचा अभ्यास करणे म्हणजे त्या विषयाची व्याप्ती. मग हवामानाचं वर्गीकरण असो किंवा जागतिक तापमान वाढ असो, कुठलेही पॉइंट असो, या हवामानशास्त्र विषयाच्या अंतर्गत जे काही घटक येत असेल ते म्हणजे त्या विषयाची झालेली आपली व्याप्ती. त्यानंतर आता इथे आपण तीन हवामान शास्त्राच्या तीन घटकांचा आपण इथे अभ्यास केला, तीन प्रकारांचा इथे अभ्यास केला, की ज्यामध्ये क्रिचफिल्डने यामध्ये काही विभागणी जी आहे ती सांगितलेली होती, ज्यामध्ये भौतिक किंवा प्राकृतिक हवामानशास्त्र, उपयोजित किंवा व्यावहारिक हवामानशास्त्र आणि तिसरं प्रादेशिक हवामानशास्त्र. भौतिक किंवा प्राकृतिक हवामानशास्त्रामध्ये जे आताच मी तुम्हाला व्याप्तीमधले जे काही घटक सांगितले, तापमान, वायुभार, आर्द्रता इत्यादी घटकाचा जो संबंध आहे तो तेथील अक्षांशानुसार आणि उंचीनुसार तो संबंध असलेला आपल्याला दिसतो. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर जसं आपण वर उंच जाऊ तसं तापमान जे आहे ते कमी होते. ते तापमान कसं कमी होते? ते तापमान अक्षवृत्तानुसार त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसते. आता उपयोजित किंवा व्यावहारिक हवामानशास्त्रामध्ये आपण इथे बघितलेलं होतं की जे नवीन विषय आहेत, जसं कृषी हवामानशास्त्र, कारण की कृषीवर हवामानाचा प्रभाव होतो. चिकित्सा म्हणजे हेल्थ किंवा आरोग्य हवामानशास्त्र इथे म्हटलेलं आहे. आपल्या आरोग्यावर, मानवाच्या आरोग्यावर, वनस्पतीवर सुद्धा आणि प्राण्यांवर सुद्धा त्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला इथे झालेला दिसून येतो. नंतर वास्तू हवामानशास्त्र म्हणजे बघा, कृषीवरही हवामानाचा प्रभाव होतो, मानवाच्या आरोग्यावर, प्राण्यांच्या आरोग्यावर, सगळ्या घटकाच्या आरोग्यावर जो आहे तो हवामानाचा परिणाम होतो. आणि वास्तू ज्या काही इमारती असेल, पुरातन वास्तू असेल, त्यावर सुद्धा हवामानाचा जो आहे तो प्रभाव होतो. या अंतर्गत उपयोजित व्यावहारिक हवामानशास्त्र ही जी एक शाखा आहे, जी हवामानशास्त्राच्या अंतर्गत त्याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. नंतर आहे नंतरची एक शाखा म्हटलेली आहे की हवामानशास्त्र ही शाखा हवामानाच्या विविध घटकाचे प्रादेशिक भिन्नतेच्या आधारावर वर्गीकरण करते. हवामानाच्या विविध घटकाचा त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक वैशिष्ट्ये, वसाहती यावर सुद्धा जो आहे तो परिणाम जो आहे तो झालेला आपल्याला इथे दिसून येतो. आता बघा इथे लोकांची शारीरिक वैशिष्ट्ये, वसाहती, त्यांची अर्थव्यवस्था यावर पडणाऱ्या प्रभावाच्या विवेचनाचा यामध्ये समावेश केला जातो प्रादेशिक हवामानशास्त्र. आपल्याला माहिती की प्रत्येक प्रदेशातील हवामान हे सारखं नाही. प्रत्येक प्रदेशात हवामान सारखं आहे का? नाही. अक्षवृत्तानुसार किंवा उष्णकटिबंध, समशीतोष्ण आणि शीतकटिबंधानुसार हवामानामध्ये विविधता असलेली आपल्याला दिसते. मग या दृष्टिकोनातून हवामान प्रदेशाचे काही आकार आणि विस्ताराच्या दृष्टीने काही जगाचे मॅक्रो, मेसो आणि मायक्रो असे जे आहे ते म्हणजे जगाचे रोध हवामान प्रदेश, मध्यम हवामान प्रदेश आणि सूक्ष्म हवामान प्रदेश असे जे आहे ती अशी या ठिकाणी जी विभागणी आहे ती विभागणी आपल्याला इथे केलेली दिसून येते. आता या ठिकाणी आपण महत्वाचा पॉइंट या ठिकाणी बघणार. या ठिकाणी आपण महत्वाचा जो पॉइंट आहे इथे बघणार. आजचा जो आहे आपला टॉपिक हवामानशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्ट, महत्व आणि वैशिष्ट्ये हे जे पॉइंट आहेत हे पॉइंट आपल्याला या ठिकाणी महत्वाचे आहेत. तर त्यामध्ये बघा हवामानशास्त्राचं इथे उद्दिष्टही बघायचं आहे. जे काही उद्दिष्ट आहे, महत्व आहे,
इम्पॉर्टन्स आणि किंवा डेव्हलपमेंट त्याचं आणि वैशिष्ट्य जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे ते एका एका घटकाचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. पहिला पॉईंट दिलेला आहे की हवामानशास्त्रात हवामानाच्या विविध अंगाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ तापमान, पर्जन्य, वारे, वायुभार, ढग, धुके या सगळ्या घटकांचा जो अभ्यास आहे तो हवामानशास्त्रात केला जातो. आता हवामानशास्त्र ही जी शाखा आहे ही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. सर्वात महत्वाचा ही मानवी भूगोलाच्या अंतर्गत येत नाही. तर कारण तापमान, पर्जन्य, वारे, वायुभार हे सगळे घटक कसे आहेत? हे सगळे घटक निसर्ग निर्मित आहे. इथे मानवाने काहीही तयार केलेलं नाही, म्हणून ही शाखा प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत या ठिकाणी येते. आणि हवामानशास्त्रात हवामानाच्या या विविध अंगाचा इथे अभ्यास जो आहे तो केला जातो. म्हणजे ही हवामानाची विविध अंग आहेत. हवामाना अंतर्गत किंवा हवेच्या अंतर्गत तापमान, पर्जन्य, वारे, तापमानाचा प्रभाव जो आहे तो या आता हे तापमान असेल, पर्जन्य असेल, या सगळ्या घटकांचा प्रभाव जो आहे तो सगळ्याच घटकांवर म्हणजे या पृथ्वीवरील सगळ्या घटकांवर या हवामानाचा प्रभाव होतो. वारे असेल, वायुभार असेल, पर्जन्य असेल, दव, धुके सगळे घटक आहे. या सगळ्या घटकांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव येथील मानव असेल, वनस्पती असेल, प्राणी असेल आणि या सगळ्या घटकांसाठी हे सगळे घटक जे आहेत ते हवामानाचे घटक जे आहेत ते या ठिकाणी महत्वाचे असलेले दिसतात. वारे सुद्धा महत्वाचे आहे, तापमान सुद्धा महत्वाचं आहे, बाष्पीभवनाची क्रिया, सांद्रीभवनाची क्रिया, पर्जन्य, ढग, धुके, दवबिंदू या सगळ्या घटकांचा प्रभाव जो आहे तो पृथ्वीवरील सगळ्या घटकांवर इथे पडत असतो. दुसरं पॉईंट इथे दिलेलं आहे की हवामानाचा मानवाच्या जीवन पद्धतीवर प्रभाव पडलेला दिसून येतो. एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे किंवा वस्ती, व्यवसाय, सामान्य जीवन पद्धती यावर तेथील हवामानाचा प्रभाव दिसून येतो. आता बघा, हवामानाचा मानवाच्या जीवनावर प्रभाव पडलेला दिसून येतो. कारण आपल्याला माहित आहे बघा, अक्षरवृत्तानुसार उष्णकटिबंध असो, समशीतोष्ण असो किंवा शीतकटिबंध असो, या कटिबंधानुसार काय झालेलं आहे, तेथील हवामानाचा तेथील मानवावर जो आहे तो प्रभाव त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येक प्रदेशातील मानव हा सारखा नाही. मानवाच्या रंगरूपामध्ये, त्याच्या आहारामध्ये, त्याच्या पोशाखामध्ये, त्याच्या घरामध्ये, व्यवसायामध्ये, त्याच्या जीवन पद्धतीमध्ये हा बदल असलेला आपल्याला दिसून येतो. हा बदल कशामुळे दिसतो? हा बदल हवामानामुळे. उष्णकटिबंधीय प्रदेशातील मानव हा जो आहे तो कमी वस्त्रांचा वापर करेल किंवा हलक्या वस्त्रांचा वापर करेल. त्याच विरुद्ध शीतकटिबंधीय प्रदेशातील मानव हा जाड वस्त्राचा किंवा जाड्या भरड्या वस्त्राचा जो वापर आहे तो त्या ठिकाणी करेल. उष्णकटिबंधीय प्रदेशातील मानवाची घरे ही वेगळ्या स्वरूपाची दिसून येईल. तेच शीतकटिबंधीय प्रदेशातील घरे ही किंवा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील घरे ही वेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसून येते. मानवाचा आहार हा त्या हवामानानुसार तिथे झालेला असतो. तेथील वनस्पती म्हणजे उष्णकटिबंध, समशीतोष्ण आणि शीतकटिबंधानुसार तेथे वनस्पती कोणत्या आहेत, तेथील प्राणी कोणते आहेत, त्यावर सुद्धा मानवाचा आहार, पोशाख हा जो आहे ते तेथील घरे, वस्ती ही त्या ठिकाणी त्या हवामानावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. तिसरा पॉईंट इथे दिले की पृथ्वीची विशिष्ट कटिबंधानुसार विभागणी झालेली आहे. त्यावर सुद्धा हवामानाचा प्रभाव असल्याने पृथ्वीवर विविधता निर्माण झालेली दिसते. आता पृथ्वीवर या ठिकाणी आपल्याला दिसून येते की पृथ्वीवर विशिष्ट कटिबंधानुसार आताच मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वीवर 3 कटिबंधात आपण विभागणी केलेली आहे. बरोबर आहे? 3 कटिबंधात म्हणजे एक उष्ण कटिबंध, दुसरा समशीतोष्ण आणि तिसरा शीत. आता जी पृथ्वी आहे जी पूर्णपणे गोल आहे, तर तिचे आपण 2 भाग केले, एक उत्तर गोलार्ध वरचा आणि दुसरा दक्षिण गोलार्ध. आता 0 डिग्री पासून आपण वरचा उत्तर गोलार्ध आणि खालचा दक्षिण गोलार्ध, मग त्या उत्तर गोलार्धातही 0 ते 23.5 डिग्री पर्यंत सुरुवातीला उष्ण कटिबंध आहे. नंतर शीतकटिबंध आहे, नंतर समशीतोष्ण आणि नंतर शीतकटिबंध. असे या 3 म्हणजे 23.5 ते 66.5 समशीतोष्ण आणि 66.5 ते 90 जे आहे ते शीतकटिबंध असलेला आपल्याला दिसून येते. आता हेच उत्तर गोलार्धात आहे, ही स्थिती दक्षिण गोलार्धात आहे. म्हणजे उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये ही सारखी स्थिती. आणि जे 0 डिग्रीचं जे विषुववृत्त आपण आखलेलं आहे त्या विषुववृत्तापासून
खाली सेम त्याच प्रमाणात आणि वर सुद्धा त्याच प्रमाणात ही आपण वेगवेगळ्या कटिबंधाची विभागणी आहे ती विभागणी त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. आता इथे एक उदाहरण दिलेले की उष्ण वाळवंटीय प्रदेश, भूमध्यसागरीय प्रदेश, हिमाच्छादित प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश. आता ही जी विभागणी झालेली आहे, जसं वाळवंटीय प्रदेश असेल ते कोणत्या कटिबंधीय प्रदेशात येतात, भूमध्यसागरीय प्रदेश कोणत्या कटिबंधीय प्रदेशात होतो, हिमाच्छादित प्रदेश कोणत्या कटिबंधीय प्रदेशात येतात, त्यानुसार त्या कटिबंधानुसार आपण तिथे विभागणी जी आहे ती विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे. पर्वतीय प्रदेशात आपल्याला जवळपास तीनही कटिबंधीय प्रदेशात हे पर्वतीय प्रदेश त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी दिसून येतात. चौथा पॉइंट या ठिकाणी दिले की हवामान शास्त्रात हवामानाच्या विविध घटकाचा अभ्यास करून प्राकृतिक हवामानशास्त्र, प्रादेशिक हवामानशास्त्र इत्यादीचा अभ्यास केला जातो. ते आपण आताच पाहिलेलं आहे. आपण प्राकृतिक हवामानशास्त्र, उपयोजित किंवा अप्लाइड आपण ज्याला म्हणतो त्या हवामानशास्त्राचा अभ्यास केला आणि प्रादेशिक हवामानशास्त्र इत्यादीचा अभ्यास जो आहे हा हवामानशास्त्राच्या अंतर्गत या 3 शाखेच्या अंतर्गत हवामानशास्त्राचा आपण अभ्यास करतो. पाचवा पॉइंट इथे दिले की हवामानाच्या घटकाचा प्रभाव मानव, वनस्पती, प्राणी, भौतिक घटक उदाहरणार्थ मृदा, खडक इत्यादी घटकांवर विविध स्वरूपाचा प्रभाव झालेला दिसतो. त्या दृष्टीने हवामानशास्त्राचे महत्त्व दिसून येते. आता हवामानाच्या घटकाचा प्रभाव मानव, वनस्पती आणि प्राणी. हवामानाचा प्रभाव मानवावर होतो. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये मानव आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण युनिट क्रमांक 3 मध्ये पाहिलं मानव आणि पर्यावरणाचा संबंध. त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की मानव हा वेगवेगळ्या ऋतूमध्ये या पर्यावरणाला कसं प्रत्युत्तर देतो हा पॉइंट आपण बघितलेला होता. त्यामध्ये मानव जो आहे उन्हाळ्यात जर उन्हाळ्याची स्थिती उन्हाळ्यामध्ये गरमी असते त्या गरमीनुसार मानव हा त्या पर्यावरणाला त्या पद्धतीचं प्रत्युत्तर देतो. हलक्या आणि कमी वस्त्राचा वापर त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये काय असते जाड्या भरड्या कपड्यांचा जो वापर आहे तो कपड्याचा वापर त्या ठिकाणी मानव करतो. प्राणी, भौतिक घटक, प्राणी सुद्धा त्याच पद्धतीने त्या प्रदेशात ज्या प्रदेशात ते जीवन जगत असेल आपल्याला माहिती की प्राणी सुद्धा कटिबंधानुसार ते प्राणी जीवन जगतात. कोणत्याही कटिबंधातील प्राणी, कोणत्याही कटिबंधातील वनस्पती आपण एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात नेऊन तिथे ठेवू शकत नाही किंवा लावू शकत नाही. आपल्याकडचा कडुनिंबाचं झाड जर आपण हिमाच्छादित प्रदेशात किंवा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात नेऊन लावलं तर ते लागणार नाही. किंवा तिकडचं एखादं सूचीपर्णी सारखं वृक्ष जर आपण आपल्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आणून लावलं तर ते तिथे लागणार नाही. आपल्याकडचा एखादा जो प्राणी आहे वाघासारखा प्राणी जर आपण म्हटलं की समशीतोष्ण किंवा शीतकटिबंधीय प्रदेशात नेऊन सोडतो तो तिथे जीवन जगू शकणार नाही. त्याला उष्ण हवामानात राहण्याची सवय झालेली आहे. किंवा तिकडचा रेनडियर किंवा पोलर बियर सारखा शीतकटिबंधीय प्रदेशातील प्राणी जर उष्णकटिबंधीय प्रदेशात आणून सोडला तर तो तिथे जीवन जगू शकणार नाही. म्हणजे हवामानानुसार त्या उष्णतेचा त्या थंडीचा प्रभाव जो आहे जो ज्या प्रदेशात जीवन जगू शकतो तो त्याच प्रदेशात जीवन त्या ठिकाणी जगू शकतो असं आपल्याला इथे दिसते. नंतर इथे दिलेलं आहे की भौतिक घटकांवर. आता भौतिक घटक म्हणजे ते मृदा असेल, खडक असेल इत्यादी घटकांवर सुद्धा विविध स्वरूपाचा प्रभाव झालेला दिसतो. आता आपल्याला माहिती आहे की तुम्ही जेव्हा सेकंड इयर मध्ये जाल त्यावेळेस तुम्ही जिओमॉर्फॉलॉजीचा अभ्यास कराल म्हणजे भूरूपशास्त्राचा. भूरूप ज्यामध्ये पर्वत, पठार, मैदान, खडक, ज्वालामुखी, भूकंप या सगळ्या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास आपल्याला करावा लागतो. तर त्यामध्ये खडकावर जे खडक असतात ते खडक कधी कधी तुटतात किंवा काही खडक आपल्याला कडक दिसतात, काही जे आहे ते हाताने सुद्धा काही तुटतात. ते जे खडक तुटतात किंवा जे जीर्ण झालेले असतात त्यावर त्या हवामानाच्या पाऊस असेल किंवा तापमान असेल त्या तापमानाचा प्रभाव जो आहे तो प्रभाव त्या ठिकाणी झालेला दिसतो. म्हणून मृदा असेल, माती असेल, त्या मातीवर सुद्धा त्या खडकापासूनच या मृदेची जी काही निर्मिती आहे ती मृदेची निर्मिती होते. कारण हा जो खडक आहे खडक हा झिजतो, तुटतो, त्याचं छोट्या छोट्या तुकड्यात रूपांतर होऊन त्याची पुन्हा झिजून त्याचे सूक्ष्म भुग्यामध्ये त्याचं रूपांतरण होते आणि त्याच्यापासून मृदा जी आहे ही मृदा त्या ठिकाणी तयार होते. आता या दृष्टीने
इथे हवामानशास्त्राचं महत्व असलेलं आपल्याला दिसते. 6वा पॉईंट आहे की हवामानाचा प्रभाव प्राकृतिक घटकाबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटकांवर सुद्धा झालेला दिसून येतो. हवामानाचा प्रभाव सामाजिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक. आता हा कसा प्रभाव होतो? आपण ज्या समाजात राहतो किंवा ज्या भागात राहतो तेथील हवामान कसं, त्यानुसार आपल्या या सामाजिक घटकांवर सुद्धा या हवामानाचा प्रभाव होतो. आर्थिक घटक म्हणजे समजा काही उद्योगधंदे असेल, व्यवसाय असेल, ते ज्या ठिकाणचं हवामान चांगल्या पद्धतीनं असेल त्या ठिकाणी त्या प्रकारे त्या उद्योगधंद्यांची, व्यवसायाची वाढ झालेली दिसते. राजकीय घटक, एखाद्या प्रदेशातील हवामान योग्य पद्धतीचं नसेल तर त्या ठिकाणची किंवा त्या ठिकाणच्या राजकीय घटकांवर सुद्धा त्या हवामानाचा प्रभाव झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा स्वरूपाने या हवामानाचा प्राकृतिक घटकाबरोबर सामाजिक, आर्थिक, राजकीय घटकांवर सुद्धा प्रभाव झालेला दिसतो. 7वा पॉईंट इथे दिलेले की हवामानशास्त्राच्या उद्दिष्टात जगामध्ये वादळे किंवा आवर्त, ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला सायक्लॉन म्हणतो, महापूर, फ्लड, अवर्षण, ड्रॉट, ओझोन क्षय, भूकंप, ज्वालामुखी, प्रदूषण इत्यादी भयानक समस्या निर्माण होतात. त्या दृष्टीने वरील समस्या निवारण्याकरता हवामानशास्त्राचे महत्व व अभ्यास करणे महत्वाचे ठरते. बघा आता इथे जगामध्ये वेगवेगळ्या वेळेत वेगवेगळ्या प्रकारची वादळे किंवा आवर्त येतात. महापूर येते, अवर्षण म्हणजे दुष्काळ, किंवा ओझोनचा क्षय. इथे हा शब्द वापरलेला आहे. ओझोन म्हणजे ओझोन डिप्लेशन, ओझोनच्या वायूचा जो ऱ्हास होतो त्याचाही परिणाम आपल्या मानव सृष्टीवर होतो आणि तो हवामानाशी संबंधित आहे. कारण वातावरणावर उंचीच्या 35 ते 40 या किलोमीटरच्या दरम्यान, म्हणजे या 15 किलोमीटरच्या दरम्यान 3 ते 4 किलोमीटरची फक्त ही ओझोनची लेअर आहे. त्यावर जर वेगवेगळे जे वायू आहे, मिथेन असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, या वायूमुळे काय होते, किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, या वायूमुळे ते ओझोनचा ऱ्हास होतो आणि ज्यामुळे सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरण आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज, जी आहे ती आपल्या प्रत्यक्ष या मानवापर्यंत, या सजीव सृष्टीपर्यंत पोहोचल्यामुळे त्यावर मानवाला सुद्धा त्याचा परिणाम त्यावर होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्किनचे डिसीजेस जे आहेत ते त्या ठिकाणी होऊ शकतात. मग आता इथे जगामध्ये येणारी वादळ असेल, महापूर असेल, अवर्षण असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असेल, या दृष्टिकोनातून ज्या पर्यावरणीय समस्या निर्माण होतात त्या दृष्टीने वरील समस्या निवारण्याकरता हवामानशास्त्राचे महत्व आणि अभ्यास करणं जे आहे ते या ठिकाणी महत्वाचं ठरते. मग हे हवामानशास्त्राचा अभ्यास आता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास करू शकतो. हवामानाच्या दृष्टिकोनातून एखाद्या ठिकाणी जर पर्जन्याची स्थिती निर्माण होत असेल, खूप जास्त तापमान होत असेल, तर त्या ठिकाणी पूर्वसूचना आपण त्या प्रदेशात आपण देऊ शकतो. आज आपण ज्या टेक्नॉलॉजीच्या आधारे, त्या तंत्रज्ञानाच्या आधारे, रिमोट सेन्सिंग असेल, GISच्या माध्यमातून असेल, किंवा जे काही मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, ती माहिती त्या प्रदेशात आज आपल्याला पहिल्यांदाच पोहोचून जाते. जसं आज आपल्याकडे काही दिवसात अवकाळी पाऊस आला किंवा काही जी स्थिती निर्माण झाली, याची माहिती आपल्याला पहिल्यांदाच झालेली होती की 9 ते 15 तारखेच्या दरम्यान आपल्याकडे हा अवकाळी पाऊस किंवा अशी जी स्थिती आहे पावसाची राहील. तर या दृष्टिकोनातून हे हवामानशास्त्राचा अभ्यास करणे इथे जे आहे ते महत्वाचे ठरते. नंतरचा नेक्स्ट पॉइंट इथे आपण बघू की हवामानशास्त्राच्या उद्दिष्टात इथे जगात विशिष्ट भागात विशिष्ट प्रकारचे हवामान दिसून येते व हवामानावरील बदलाचा अभ्यास करणे हे हवामानशास्त्राचे उद्दिष्ट आहेत. आता बघा, हवामानावरील बदलाचा, इथे हवामानातील बदलामध्ये आपण क्लायमॅटिक चेंजेस असं म्हणू शकतो, तसेच ग्लोबल वॉर्मिंग असं सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. आता जगात विशिष्ट भागात विशिष्ट प्रकारचे हवामान दिसून येते. काही प्रदेशात उष्ण हवामान, काही प्रदेशात समशीतोष्ण, तर काही प्रदेशात शीत प्रकारचे हवामान जे आहे ते या ठिकाणी दिसून येते. आता या हवामानावरील बदलाचा अभ्यास करणे हे हवामानशास्त्राचे उद्दिष्ट आहे. आता जगामध्ये पहा, हवामानामध्ये बदल होत चाललेला आहे. जो ऋतू ज्या वेळेवर यायला पाहिजे तो ऋतू, जसं जून महिन्यात आपल्याकडे 7 जून पासून भारतामध्ये
जवळपास पर्जन्यास सुरुवात होते. परंतु आपल्याला असं दिसून येते की जे क्लायमॅटिक चेंजेस झालेले आहेत, जे हवामानातील जे काही बदल झालेले आहे, त्या बदलानुसार आपल्याला असं दिसून येते की या ठिकाणी त्या ऋतू परिवर्तन झाल्यासारखं आपल्याला वाटते. ज्या विशिष्ट जे ऋतू यायला पाहिजे ते ऋतू येत नाही. पर्जन्य जो आहे तो विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याकडे पडतो, त्या कालावधीत तो समोर ढकलल्यासारखा वाटतो. हिवाळ्याचा कालावधी सुद्धा समोर ढकलल्यासारखा वाटतो आणि उन्हाळ्याचा कालावधी हा वाढल्यासारखा वाटतो. म्हणजे जगातील ज्या विशिष्ट भागात जे विशिष्ट प्रकारचे हवामान आहे त्या हवामानामध्ये बदल झालेला दिसतो. क्लायमॅटिक चेंजेस, कारण जे मोठ्या प्रमाणात वाढलेलं जे काही प्रदूषण आहे, त्या प्रदूषणामुळे जे काही जागतिक तापमान वाढीची किंवा ग्लोबल वॉर्मिंगची जी काही समस्या निर्माण झाली, त्यामुळे हे हवामानातील बदल सुद्धा झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणून या दृष्टिकोनातून सुद्धा हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हवामान शास्त्राचा अभ्यास करणे या ठिकाणी महत्वाचे ठरते. नंतरचा शेवटचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे की हवामानाच्या अनेक घटकाचा परिणाम आपल्या शारीरिक बौद्धिक क्षमतेवर पडलेला दिसून येतो. त्या दृष्टीने हवामानाचा अभ्यास करणे हे हवामान शास्त्राचे उद्दिष्ट आहे. हवामानाच्या अनेक घटकाचा परिणाम आपल्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेवर पडलेला दिसून येतो. आता शारीरिक म्हणजे बघा, प्रत्येक ठिकाणचा मानवाची शरीर यष्टी म्हणजे उष्णकटिबंध, समशीतोष्ण आणि शीतकटिबंध, बघा प्रत्येक ठिकाणच्या मानवाच्या शरीर रचनेत फरक असलेला आपल्याला दिसतो. काही ठिकाणचा मानव हा उंच धिप्पाड दिसतो, काही ठिकाणचा बुटक्या स्वरूपाचा दिसतो, काही ठिकाणच्या मानवामध्ये जो गोऱ्या रंगाचा दिसतो, काही ठिकाणचा मानव हा सावळ्या रंगाचा, तर काही ठिकाणचा मानव हा सावळा आणि गोरा या मधला सुद्धा आपल्याला दिसून येतो. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून, आता हा फरक कसा, ज्याप्रमाणे तापमान असेल, आता समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील लोक जे आहे, अमेरिका, युरोप खंड येथील लोक आपल्याला गोऱ्या रंगाचे दिसतात आणि आपल्याकडचे लोक थोडे सावळ्या रंगाचे, आणि आफ्रिका खंडातील जे लोक आहेत ते पुन्हा आपल्याला निग्रो स्वरूपाचे किंवा त्याचा रंग हा जो खूप मोठ्या प्रमाणात सावळ्या स्वरूपाचे आपल्याला दिसतात. किंवा आपण भारताचा जरी आपण अभ्यास केला तर जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आपल्या या रंगामध्ये सुद्धा फरक पडतो. हा रंगामध्ये फरक कसा पडलेला आहे, टेम्परेचरनुसार, तापमानानुसार. जेथील जेवढं तापमान जास्त तेथील त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्या स्किनवर होतो. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपण जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर आपण त्या ठिकाणी करतो, आणि हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव करण्याकरिता आपण जास्तीत जास्त काळ्या रंगाचा वापर करतो, कारण की काळा रंग जो आहे हा उष्णता शोषून घेतो. म्हणजे हा प्रभाव जो आहे तो प्रभाव इथे आपल्याला शारीरिक आणि आपल्या बौद्धिक क्षमतेवर सुद्धा दिसून येतो. त्या दृष्टीने सुद्धा हवामानशास्त्राचा अभ्यास करणे या ठिकाणी महत्वाचे ठरते. म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या पॉइंट्सच्या आधारे आपण या ठिकाणी हवामानशास्त्राचा अभ्यास जो आहे, हवामानशास्त्राचं उद्दिष्ट काय आहे, त्याचं महत्व काय आहे, का बरं आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे, किंवा त्याची काय वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात, या पॉइंट्सवरून आपल्याला ही सगळी जी काही वैशिष्ट्ये आहे, ही सगळी वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग या हवामानशास्त्राचा जो हवामानशास्त्राच्या अभ्यासाचे जे महत्वाचं जे उद्दिष्ट आहे की जे हवामान, आपण ज्या हवामान प्रदेशात राहतो त्या हवामानाचा प्रभाव आपल्या या मानवी जीवनावर सुद्धा होतो. त्या विशिष्ट हवामानानुसारच आपली कार्यपद्धती निश्चित झालेली आपल्याला दिसते. पावसाळ्यातील आपली जीवन पद्धती, उन्हाळ्यातील आपली जीवन पद्धती आणि हिवाळ्यातील जीवन पद्धती ही त्या हवामानानुसार निश्चित झालेली दिसते. यानुसार या हवामानशास्त्राची जी काही ही उद्दिष्ट आहेत, महत्व आहे, वैशिष्ट्य आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर या ठिकाणी हा आजचा जो पॉइंट आहे, हा पॉइंट जो आहे तो आपण या ठिकाणी संपू. जवळपास आज 15 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. तर आजचं लेक्चर जे आहे ते लेक्चर आपण या ठिकाणी थांबू. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन जो टॉपिक आहे तो नवीन टॉपिक या ठिकाणी बघणार. तर आजचं लेक्चर जे आहे ते या ठिकाणी मी संपवतो.